हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपीमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण आपल्या शरीरातील 75% आजारांवर गुणकारी अशी आयुर्वेदिक रानभाजी बनवणार आहोत। ही भाजी बाजारामध्ये आपल्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाहायला मिळते, तीही अगदी क्वचितच प्रमाणात। या आयुर्वेदिक भाजीचे नाव आहे तांदूळजा। तुम्ही बघू शकतात आपली ही तांदळाची किंवा तांदूळजाची भाजी अगदी ताजी आणि लुसलुशीत आहे। या भाजीचे मुळाकडचे देठ हे लाल रंगाचे असतात। छोट्या छोट्या बारीक पानांच्या ह्या भाजीची चव ही खूपच अप्रतिम असते। 4 ते 5 जणांना पुरेल एवढ्या प्रमाणात ही भाजी मी बनवणार आहे। त्यामुळे 2 जुडी तांदूळजाची भाजी घेतलेली आहे। या भाजीचा आहारात नेहमी समावेश केल्याने पोटासंबंधीचे बरेच विकार कमी होतात आणि शरीरात रक्ताचे प्रमाण वाढून रक्ताभिसरण क्रिया ही सुरळीतपणे चालते। ही भाजी तयार करताना आपल्याला भाजीचे फक्त पानं न घेता देठासकट भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात एवढ्या आकाराच्या देठ आपल्याला भाजीसकट घ्यायचा आहे। या भाजीच्या देठामध्येच मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आढळतात, त्यामुळे आपल्याला मोठ्या आकाराच्या देठासहित ही भाजी खुडून घ्यायची आहे। ही भाजी निवडून झाल्यावर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। रानभाजी असल्यामुळे ह्या भाजीला माती आणि धूळ भरपूर प्रमाणात लटकलेली असते। भाजी धुताना आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडासा मिठाचा वापर करायचा आहे, त्यामुळे माती आणि धूळ निघून भाजी स्वच्छ तयार होते। भाजी धुवून झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 9 ते 10 हिरव्या मिरची तुम्ही लाल सुद्धा वापरू शकतात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा जिरे टाकून आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे। खूप जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही, अशा प्रकारचे आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत। भाजी सुद्धा आपली धुवून स्वच्छ तयार आहे। जर तुम्हाला या भाजीचे देठ खूपच मोठ्या आकाराचे वाटत असतील तर तुम्ही हे बारीक कापू शकतात। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून 3 ते 4 पळ्या तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहेत। या तांदूळजाच्या भाजीमध्ये आपल्याला कांदे थोडेसे जास्तीचे वापरायचे आहेत। कांदे जास्तीचे टाकल्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट लागते। कांद्यांना चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदे चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला मिरचीचे हे जाडसर वाटण टाकून घ्यायचे आहे। मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला कांद्यांमध्ये ही मिरची चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा ह्या भाजीमध्ये वापर करू शकतात। कांदा आणि मिरची चांगली परतून झाली की आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात भाजी टाकली की आपली कढई ही पूर्ण भरून जाते, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला कांदा आणि मिरचीमध्ये ही भाजी परतवत असताना अगदी हळूवारपणे ही भाजी परतवायची आहे। जशी जशी आपण ही भाजी परतवत जाऊ तशी ही भाजी कढईमध्ये अगदी कमी होत जाते। 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला ही भाजी अगदी हळूवारपणे मंद आचेवर परतवून घ्यायची आहे। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही, त्यामुळे खूप जास्त पसाराही होत नाही। या भाजीला 2 मिनिटे झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये आपल्याला अगदी थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे। थोडेसे म्हणजे आपण भाजीत जेवढे तेल टाकले होते तेवढ्या अंदाजानुसार पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आपल्याला ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता आपल्याला या भाजीमध्ये थोडेसे शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घ्यायचे आहे आणि शेवटी या भाजीमध्ये थोडेसे चवीपुरते मीठ टाकून भाजी पुन्हा परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात आपली भाजी ही उत्तम प्रकारे तयार झालेली आहे। जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही या आयुर्वेदिक रानभाजीचा आस्वाद नक्कीच घ्या। ही झटपट होणारी रानभाजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आता ही गरमागरम तांदूळजाची भाजी आपण डिशमध्ये काढून भाकरी किंवा पोळीबरोबर ट्राय करू। लहान मोठ्यांच्या सर्वांच्या शरीरासाठी पौष्टिक अशी ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार।